तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागितली आहे असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केलाय। तर मवियाचे नेते या दुर्घटनेचं भांडवल करतायत असा पलटवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधानांनी जी माफी मागितली आहे ती येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितल्याचा यावेळेस राऊतांनी हल्लाबोल केलाय। तर मवियाचे नेते मात्र या दुर्घटनेचं भांडवल करतायत असा पलटवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे करतायत। गांभीर्य असतं, दुःख असतं। तर 5 वर्षापूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली, तेव्हाही त्याने देशाची माफी मागितली असती। जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असती। महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असती। पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे। 2 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादांच्या सहकार्याने जितके कार्यक्रम महाराष्ट्रात केले गेले, काँग्रेसचं सरकार असताना इतक्या मोठ्या संख्येने कधीच कार्यक्रम केले गेले नाही।